नमस्कार मंडळी, परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आज आपण चॉकलेट कपकेक बघणार आहोत. अगदी बनवायला सोपे आहे आणि मार्केटसारखे तयार होतात. तर तुम्ही बघू शकता, अतिशय सॉफ्ट जाळीदार झालेले आहे. तर यामध्ये आपण चॉकलेटचे फिलिंग टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त असे हे केक घरच्या घरी तयार करू शकतो. तसंच तुम्ही सेलसुद्धा करू शकता. तर हे चॉकलेट कपकेक मी कसे तयार केले त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर इथे बघा, सिलिकॉनचे मी कप मोड्स घेतलेले आहेत. हे मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहे. तसेच आपण हे ॲल्युमिनियमचे सुद्धा कपकेक इथे वापरू शकतो किंवा पेपर कपकेकसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे मोड आपल्याला ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे. तर आता इथे मी प्रीमिक्स घेतलेला आहे. तर अंदाजे मी 1 वाटी असं हे प्रीमिक्स घेतलेलं आहे. तर यामध्ये बघा, मी 2 चमचे पोहे खाण्याचा कोको पावडर टाकत आहे. तर हे मेजरमेंट कपनं मी तुम्हाला सांगत नाही आहे. आपल्या घरगुती साहित्यापासून आपण हे कपकेक तयार करू शकतो. तर त्याचासुद्धा मी एक तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तर इथे मी बघा, कोणतंही आपलं खाण्याचं 2 चमचे तेल टाकायचं आहे. फक्त त्याला उग्र वास नको आहे. आता हे आपण सर्व पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहोत. तर पाणी आपण थंडच घेतलेलं आहे. अगदी नॉर्मल जे पाणी आपण घरात यूज करतो त्या पाण्याने आपण हे मिश्रण पातळ करून घेणार आहोत. तर हे प्रीमिक्स मी कसं तयार केलं याची सुद्धा रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की फायद्याचे ठरतील. तर आता इथे बघा, आपण हे पाणी टाकून असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, असं हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता हे कप मोडमध्ये टाकून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपण 1 स्पूनचा वापर करणार आहोत. तर तुम्ही घरगुती मोठ्या 1 स्पूनचा वापर करू शकता. तर मी इथे बघा, आईस्क्रीमचा स्पून वापरलेला आहे, म्हणजे आपले बॅटर सर्व समान प्रमाणात या कप मोडमध्ये टाकल्या जातील. तर तुम्ही कोणत्याही 1 मोठा चमचा घेऊ शकता. तर या पद्धतीने आपण हे सर्व मोडमध्ये टाकून घेणार आहोत. तर आपण कपकेक करताना मोडमध्ये आपल्याला हे बॅटर अर्धच टाकायचं आहे, म्हणजे आपले हे मोड पूर्ण काठोकाठ भरायचे नाही आहेत. कारण जेव्हा आपण हे बेक करू तर ते छान असे फुलले जातात आणि बॅटर वरती येते. तर आता इथे बघा, मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे. तर आपण यामध्ये डार्क चॉकलेट टाकणार आहोत. तर याचे मी छान असे तुकडे करून घेतलेले आहे आणि मध्यभागी 1 तुकडा चॉकलेटचा टाकणार आहोत. आणि यावरनं सुद्धा आपण थोडे बॅटर टाकून चॉकलेट कव्हर करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याच्या साहाय्याने थोडेसे बॅटर टाकून हे चॉकलेट कव्हर करून घेऊ शकता. त्यानंतर याला छान असं टॅप करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी एअर फ्रायरचा वापर करणार आहे. तर आता हे फ्री हीट करून घेतलेलं होतं. त्यानंतर आपण हे मोड आपण एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहोत. तर इथे बघा, केकचा ऑप्शन दिलेला आहे. तर मी केकच्या ऑप्शनवरती हे केक बेक करून घेतलेले आहे. तर मस्त असे हे 15 मिनिटांमध्ये आपले केक तयार होतात. तर तुम्ही बघू शकता, मस्त असे केक तयार झालेले आहेत. तर एक टूथपिक घेऊन आपण पूर्णपणे केक तयार झाले की नाही हे चेक करणार आहोत. तर इथे आता छान असे केक तयार झालेले आहे. त्यानंतर थोडंसं बॅटर होतं, तर ते सुद्धा पातेल्यामध्ये बेक करून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा, आपण हे आयसिंगची क्रीम वापरणार आहोत. तर इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. आता ही फ्रेश क्रीम अगदी पातळ करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपण हिला फेटून घ्यायचं आहे आणि छान अशी फेटली झाली की त्यानंतर इथे आपण 2 कलरमध्ये यावर डिझाईन करणार आहोत. तर मी 2 वाट्यामध्ये हे क्रीम काढून घेत आहे. तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकता. तर इथे मी 1 ब्ल्यू आणि 1 स्ट्रॉबेरीचा म्हणजे पिंक कलरचा कलर वापरलेला आहे. तर हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 1 पायपिंग बॅग घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी इथे एक छान असं मोठं नोझल वापरलेलं आहे. फुलाचं कपकेक आहे त्यामुळे मी मोठी फुलाची डिझाईन करणार आहे.
त्यासाठी हे मोठ्या आकाराचं मी नोझल वापरलेलं आहे। तर आता बघा पायपिंग बॅगमध्ये हे नोझल टाकून छान कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने नोझल व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचं आहे आणि 1 कप घेऊन त्यामध्ये ही पायपिंग बॅग ठेवून त्यामध्ये हे फ्रेश क्रीम टाकायचं आहे। तर या पद्धतीने क्रीम छान व्यवस्थित टाकल्या जाते। त्यानंतर बघा सिलिकॉनच्या मोल्डमधनं हे कपकेक काढून घेणार आहोत। तर काही सारण आपलं जास्त झाल्यामुळे असे हे वरती आलेले आहेत। तर अशी साधी सिंपल मी ही डिझाईन तयार करून घेत आहे। तर तुमच्याकडे जे नोझल असेल त्यानुसार तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपकेक्स तयार करू शकतो आणि वेगवेगळी डिझाईनसुद्धा काढून घेऊ शकतो। तर बघा मस्त असे आपले हे घरच्या घरी कपकेक तयार होतात। त्यानंतर इथे बघा डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि हे थोडंसं किसून त्यावरती मी स्प्रेड करत आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसतात। तर इथे तुम्ही सिल्वर गोल्डर बॉलसुद्धा टाकू शकता किंवा चेरीसुद्धा लावू शकता। तर अशा प्रकारे हे आपले मस्तपैकी कपकेक तयार झालेले आहेत। तर यामध्ये बघा मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कपकेक तयार केलेले आहे।